नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये आज देखील एक प्राइस ॲक्शन करून मार्केटने छोटासा निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण सेन्सेक्सच्या एक्सपायरीचा ओआय डाटा बघितला होता. दोन्ही साईडला कॉल रायटिंग पुट रायटिंग हेवी होतं. थोडासा कन्सोलिडेशन डे आपल्याला बघायला मिळू शकत होता आणि आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटने काहीसं कन्सोलिडेशनच दाखवलेलं आहे. उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्यातला शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. आणि ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते, सपोर्ट बघायला मिळतोय. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम येण्याची शक्यता दिसतीये, ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली आहे. आता कुठले सपोर्ट आहेत, कुठले रेजिस्टन्स आहेत की ते मार्केट ब्रेक करू शकतं, प्राइस ॲक्शन काय बनतीये, ओके, डिमांड सप्लाय झोन काय बनतो, याचं डिटेल ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ज्या की गोष्टी मार्केटमध्ये शिकण्या गरजेच्या आहेत, ज्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा वेळ सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काय होतं की काही लोकांना त्या वायफळ गप्पा वाटतात, काही लोकांना ती बकबक वाटते आणि त्याच्यावरती काही लोक नेगेटिव्ह कमेंट करतात, काही लोक पॉझिटिव्ह कमेंट करतात. मला एवढंच सांगायचं आहे की हे बघा, मार्केट जे आहे ते अवघड आहे, ओके. आणि मार्केटमध्ये जे लोक काम करतात ते चांगले एज्युकेटेड असतात बऱ्यापैकी. त्यांना स्वतःचा समज आहे, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ही इतकी समज त्यांना आहे, ओके. त्यामुळे मी वारंवार जे काही गोष्टी सांगत असतो त्याचा काही लोकांवरती त्यातनं काहीतरी शिकायला मिळत असेल त्यांना, काही लोकांना शिकून मिळून ते काही ना त्यातनं शिकतही असतील. आणि जे लोक इग्नोर करणार आहे ते किती त्यांना समजायचा प्रयत्न केला तर इग्नोरच करणार आहे. त्यामुळे तुमची मर्जी आहे, तुम्हाला जशा पद्धतीने मार्केटला बघायचे तशा पद्धतीने बघू शकता. परंतु जे लोकांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे, जिद्द आहे, मार्केट शिकल्यानंतर मार्केटचा विचार करा, ओके. मार्केटचा अनुभव नसताना, मार्केटचं एज्युकेशन नसताना मार्केटमध्ये तुम्हाला काही गोष्टी चार्ट रीडिंग म्हणा, सपोर्ट रजिस्टर म्हणा, सेटअप म्हणा, ओके, त्याचसोबत सायकोलॉजी, तुमची स्वतःची सायकोलॉजी, स्ट्राईक प्राइस सेलिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडंसं त्या गोष्टीचा अभ्यास करा, अभ्यास करून प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त चार्ट रीडिंगचा अभ्यास करा. हे जे चार्ट दिसतोय आपण, जास्तीत जास्त चार्ट रीडिंगचा अभ्यास करा, ओके. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चार्ट रीडिंगचा अभ्यास करत जावा, ओके. आणि त्यातनं काही ना काही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत जावा. वही पेन नक्की जवळ ठेवत जावा. काही गोष्टी तुम्हाला वाटतात की बाबा ह्या लिहून ठेवायला पाहिजे, नोट करून ठेवायला पाहिजे, त्या गोष्टी नोट करून ठेवत जावा. आणि इंटरनेटवरती खूप सारे, यूट्यूबवरती देखील व्हिडिओ आहेत, खूप सारे लोक ॲनालिसिस व्हिडिओ करत असतात. तुम्हाला ज्याचा ॲनालिसिस व्हिडिओ आवडतो त्याचा बघत जावा, ज्याचं तुम्हाला शिकवलेलं समजतं त्याचं बघत जावा. आणि खूप लोक आहेत जे आपले व्हिडिओ रेग्युलरली बघतात, ॲनालिसिस व्हिडिओ, त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करत असतात, ओके. तर व्हिडिओ बघत जावा, ज्या गोष्टी वाटतात त्या नोट करून ठेवत जावा. आणि प्राइस ॲक्शन जर शिकायचे असेल, प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ज्याची शिकण्याची इच्छा आहे ते जॉईन करू शकता, बाकी तुमची मर्जी आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकतात ते, ओके. बघूया आता निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा उद्याच्यासाठी काय लेवल बनतात ते. इकडे जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा इकडे आपण चार्ट ओपन करून ठेवलेला आहे. निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पाहत जावा. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं, काहीतरी समजलं तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ओके. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, निफ्टी 5 मिनिटात चार्ट आहे. काल आपण ह्या लेवल बघितल्या होत्या, कन्सोलिडेशन केलं, इकडे या पद्धतीने एक बेरिश प्राइस ॲक्शन झाली, तिकडनं मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम झाला. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने या लेवलवरती कन्सोलिडेशन, तुमच्या लक्षात असेल तर आपण ह्या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघितली होती कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. ट्रेंड लाईन बघा 25,500 वरती ब्रेक झाली, तिकडनं मार्केटने मोमेंटम दिला.
ओके, आता जे लोक लेवलचा विचार करत असतात त्यांना ही प्राइस ॲक्शन नसेल समजली, परंतु ज्यांना प्राइस ॲक्शन समजते, प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे, इकडे चॅनल बघितलेला आहे किंवा बेरिश फ्लॅग अँड पोल त्यांना माहिती असेल प्राइस ॲक्शन, तर त्यांना ही प्राइस ॲक्शन समजली असणार आहे. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट लेवल टू लेवलच आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट लेवल 25,600 त्या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स, इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट, परत जर बघितलं तर 25,429 वर सपोर्ट, क्लोजिंग जर बघितलं तर 25,500च्या आसपास क्लोजिंग आहे. म्हणजे ही एक लेवल, 2 लेवल, 3 लेवलमध्येच मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळालं. इकडे एक बेरिश फ्लॅग अँड पोल देखील झाला होता, तिकडनं नेगेटिव्ह मार्केटने थोडीशी मोमेंटम दाखवली. आता काय लेवल बनतात ते थोडंसं समजून घ्या. ओके, इकडे जर बघितलं तर लेवल हाईड करूया. ओके, आणि इकडे एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते, दिसते का? ओके, ट्रेंड लाईन बघायला मिळते. मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलंय, 1 2 3 4 5. इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते, 1 2 3. ओके, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जिकडनं मार्केट मल्टिपल टाइम वरती आलंय. आणि जर रेंज तुम्ही बघितली तर रेंज ही इकडची ही मोठी रेंज होती ती छोटी छोटी होती, इकडे आपल्याला मार्केटमध्ये एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. ओके, मग इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग आहे 25,500च्या आसपास, तिकडे एक रेजिस्टन्स लेवल आहे राऊंड लेवलची, त्या लेवलच्या वरती जर मार्केट निघत असेल तर एखादा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. हा जो हाय आहे साधारण 25,750, साधारण जर बघितलं 25,800च्या आसपास, हा जो एक मोमेंटम आहे हा आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. त्याच्यासाठी कुठल्या रेजिस्टन्स आहे ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण लेवल मार्क करताना बघणार आहोत. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक मल्टिपल टाइम सपोर्ट आहे, आत्ताच तो आपण बघितला. इकडे जर बघितलं इकडे काहीशी एक ट्रेंड लाईन देखील आहे, इकडनं जर लेवल ब्रेक करून जर खालच्या साईडला येत असेल तर मग मार्केट एक निगेटिव्ह मोमेंटम देखील दाखवू शकतो. परंतु आत्ता आपल्याला स्ट्रॉंग लेवल काय बघायला मिळते, हा एक ट्रेंड लाईनचा. ओके, ट्रेंड लाईनवरती आणि इकडे मल्टिपल सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. तिकडे लेवल आहेत तर थोडेसे आपण ऍडजस्टमेंट करूया. $25,520चा एक सपोर्ट बघा, रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. इकडे जर बघितलं तर थोडीशी लेवल ही फक्त आपण वरच्या साईडला घेतली आहे. हा जो स्विंग हाय आहे 25,520 वरती आपल्याला स्विंग हाय बघायला मिळतोय रेजिस्टन्सचा. सपोर्ट जर बघितलं तर 25,429 वर बघायला मिळते, म्हणजे 100 ते 110 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याकडे बघायला मिळतोय. याची क्लोजिंग आहे ती 25,500च्या आसपास आहे. आता मार्केट इकडनं एक कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिलाय, इकडे पण एक कन्सोलिडेशन होतं, म्हणजे 2 दिवसाचा आपल्याला इकडे लो बघायला मिळाला आहे. ह्या दिवसाचा लो जर बघितला तर हा होता, आजचा लो जर बघितला तर हा होता, म्हणजे 2 दिवस मार्केटने या लेवलवरती काय केले, सपोर्ट क्रिएट केलेला आहे. मार्केट जर इकडे एक ब्रेकआउट देत असेल तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग पहिली जी लेवल आहे आजचा इंट्राडे आहे 25,560, ही फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 25,600च्या आसपास. थर्ड लेवल जर बघितलं तर 25,620च्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हा काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो आणि त्याची ट्रेंड लाईन आपल्याला इकडे पाहायला मिळते. एक राउंडिंग बॉटम पण तयार झालाय, एक छोटासा कप अँड हँडल इकडनं दाखवून मार्केट एक ब्रेकआउट देताना आपल्याला दिसू शकतं. आता रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक नाही केली आणि मार्केट जर इकडेच कन्सोलिडेशन करत राहिलं आणि कन्सोलिडेशन करून हा जो आजचा इंट्राडे लोचा जो सपोर्ट आहे 25,430च्या आसपासचा, ही जर लेवल ब्रेक होत असेल तर मी इकडे आपल्याला या पद्धतीने ही जी ट्रेंड लाईन आहे ही डाऊन साईडला ब्रेक होताना दिसू शकते. 2 लेवल इकडे आपल्याला बघायला मिळतात, 25,381 आणि सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 25,327चा, हे 2 सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन देखील बघितलं. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं पॉझिटिव्ह मार्केट ओपन होते. फक्त हा जो रेजिस्टन्स आहे 25,560 या लेवलच्या वरती जर निघत असेल तर मग आपल्याला ह्या काही लेवल बघायला मिळू शकतात. पण त्याच्यामध्ये आणखी एखादी 25,650ची लेवल देखील इकडे आपल्याला बघायला मिळू शकते.
ओके. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या सपोर्टच्या खाली जर गॅप डाऊन होत तर हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचं थोडीशी मुवमेंटम येणं कठीण आहे. परंतु खूप जास्त जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर परत एक बुलिश मुवमेंटम. मग इकडे बघा ही जी ट्रेंड लाईन आहे आपण बघितली आणि ती खाली जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर त्या ट्रेंड लाईनला टच करायला इकडे निफ्टी आपल्याला गॅप डाऊन नंतर बुलिश होताना दिसू शकतो. ओके. गॅप डाऊन नंतर सेलिंग प्रेशर येणं थोडंसं कठीण आहे. ते या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीने काय केलंय की काल बघितलं तर या लेवलवरती हाय लावला होता, या लेवलवरती लो लावला होता. आज जर बघितलं तर या लेवलवरती हाय लावलं, परत त्याच लेवलवरती लावलं. म्हणजे जी कालची जी मुवमेंटम होती त्याच पद्धतीची मुवमेंटम आपल्याला आज देखील बघायला मिळाली. इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. 3 दिवसापूर्वी जर बघितलं तर हा सपोर्ट होता इंट्राडे लो. काल जर बघितलं तर हा सपोर्ट होता इंट्राडे लो. आज जर बघितलं तर हा सपोर्ट होता इंट्राडे लो. म्हणजे 3 दिवसाचा सपोर्ट आहे तो अजून बँक निफ्टीने ब्रेक केलेला नाहीये. 3 दिवस एकाच लेवलवरती निफ्टी डे लोला लावत आहे. म्हणजे काय आहे की इकडे हा जो सपोर्ट आहे हा आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतो आणि इकडे जर बघितलं तर इकडे देखील एक आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का तुम्हाला ट्रेंड लाईन? म्हणजे काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. आता बुलिश प्राइस ॲक्शन जर बघितलं तर इकडे 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 लो आहे. 3 दिवसाचा रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलवरती आपल्याला 3 दिवसाचा रेजिस्टन्स बघायला मिळतो 61,254 वरती. तर थोडीशी लेवल आपण इकडे ऍडजस्ट करूया. आणि एक भला मोठा नो ट्रेडिंगचा झोन आपल्याला पाहायला मिळतो. ओके. आता जर बघितलं इकडे मार्केटने कंटिन्यू आपल्याला झिगझॅग मोमेंटम दाखवलाय. 61,254, 60,829 नो ट्रेडिंगचा झोन मोठा आहे. ओके. इकडे बघितलं तर एक ट्रेंड लाईन देखील आहे. आता ट्रेंड लाईन ब्रेक करून 1, 2, 3, 4 वेळेचा जो रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक होतोय तर मग 61,400 आणि 61,600 या 2 रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ते या तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता अभ्यासासाठी. डाऊन साईडला जर बघितलं तर ही लेवल म्हणजे 60,829 ही लेवल जर ब्रेक होती तर एक नेगेटिव्ह मोमेंटम इकडे बघायला मिळू शकतो. 60,686, 60,584, 60,500. ओके. 3 दिवस झाले मार्केट या लेवलच्या खाली येताना दिसत नाही. बँक निफ्टी डाऊन साईडला येताना दिसत नाही. बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी बघायला मिळते. ओके. तर रिस्क टू रिवॉर्ड जर बघितलं आपण बँक निफ्टीमध्ये तर काहीसा बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके. तर थोड्याशा लेवल ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सची एक्सपायरी होती. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर आपण काल ही प्राइस ॲक्शन बघितली होती या पद्धतीने. इकडे एक बेरिश फ्लॅगम पोल तयार झाला, इकडे चॅनल तयार झालं, चॅनल ब्रेक करून मार्केट या सपोर्टवरती आलं. कालचा लो जर बघितला आपण तर या लेवलवरती होता. त्याच्या आदल्या दिवशीचा लो जर बघितलं तर या लेवलवरती, आजचं लो बघितलं तर या लेवलवर होतं. म्हणजे 2 दिवसाचा इंट्राडे लो 81,965 वरती आपल्याला बघायला मिळतो आणि ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट लेवलनं बुलिश मोमेंटम आला होता. परत या लेवलवरती येऊन काय केलं इकडे सेन्सेक्सनी की एक बुलिश मोमेंटम दाखवला, परंतु इकडे रेजिस्टन्स बघायला मिळतोय. काय आहे 82,400चा. म्हणजे साधारण एक 400 ते 450 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ओके. आता इकडे जर बघितलं तर इकडे देखील एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट आहे. मग इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 82,600, 82,800 आणि 83,000 राऊंड लेवल. आणि त्याच्यामध्ये आणखी एक लेवल आपल्याला बघायला मिळते 83,200ची लेवल मार्क करूया इकडे. ओके. तर काहीशी आपल्याला 83,200, 83,300च्या आसपास एक लेवल बघायला मिळते. तर ही काहीशी जी प्राइस ॲक्शन आहे ही प्राइस ॲक्शन थोडीशी आपल्याला बुलिश बघायला मिळते. 1, 2, 3 आणि 4 हे 4 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. सपोर्ट जर ब्रेक होतोय 3 दिवसाचा 81,965 या लेवलच्या खाली जर सेन्सेक्स होते तर मग 81,739, 81,437 आणि 81,137 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे डाऊन साईडला. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडासा पुल बॅक नंतर परत आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होतं या सपोर्टच्या खाली तर एक ब्रेकआउट फेलियर. ओके. म्हणजे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक ब्रेकआउट फेलियर करून एक बुलिश मोमेंटम येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे.
ट्रायजेक्शनवरनं बघितलं तर. ओके, लेवल जर बघितले निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये जे आपण लास्ट अनालिसिसमध्ये डिस्कस केलं होतं त्या लेवलच्या आसपासच आपल्याला लेवल बघायला मिळतात आहे. इतकं काही लेवलमध्ये इकडे चेंजेस झालेले नाही आहेत, कारण की लेवल टू लेवल आपल्याला मार्केट बघायला मिळाले. त्यामुळे लेवलमध्ये जास्त काही चेंजेस नाही आहेत, त्यामुळे व्हिडिओ देखील थोडासा छोटा झालेला असणार आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधनं काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.